येस मित्रांनो, आज आलेलो आहोत आपण रियांशे न्यू ब्रँड डायमंड एक्झिक्युटिव्ह, जे की विदर्भामधून पहिलेच डायमंड आहेत. नेटवर्किंगच्या माध्यमाने जर बघायला गेलं मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बरेचसे लोक मन झाले आणि रियांशच्या माध्यमाने विदर्भातील पहिला डायमंड ज्या व्यक्तीचं नाव आहे रवींद्र राठोड सर यांची आपण आज मुलाखत घेत आहोत. तर रवींद्र सर, आज रियांश मध्ये तुमचा किती दिवसाचा प्रवास आहे आणि रियांश मध्ये तुम्ही डायमंड कशा पद्धतीने बनलात आणि रियांश मध्ये येण्याच्या अगोदरची स्टोरी काय होती तुमची आणि नंतरची काय, प्लीज आपल्या प्रेक्षकांना सांगा ना. नमस्कार, मी रियांश डायमंड रवींद्र राठोड. मी 22 महिन्याच्या कालावधीमध्ये हे डायमंड क्षेत्र माझं पूर्ण टार्गेट अचीव्ह केलं आहे. जी रियांशची जी ही रँक आहे, एक मानाचं पद आहे, ते मला मिळवण्यासाठी या 22 महिन्यामध्ये भरपूर काही स्ट्रगल करावा लागला. त्याच्यासाठी मेहनत करावी लागली आणि याच्यासाठी अगोदर मी बरेच वेगवेगळ्या प्रकारचे कामं केलेले आहेत, ज्याच्यामध्ये दुकान पण चालवलेलं आहे, शेतीमध्ये पाणी पण दिलेलं आहे, मी प्रायव्हेट वर्क सुद्धा केलेलं आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामं केल्याच्या नंतर आणि काही वेगवेगळ्या दुसऱ्या नेटवर्किंग कंपनीमध्ये पण मी काम केलेलं आहे. तिथला थोडासा अनुभव मला वाईट होता आणि त्या ठिकाणी जे वाईट अनुभव आला त्याच्यामध्ये रियांशमध्ये येण्यासाठी मी जवळपास 10-12 महिन्याचा कालावधी लेट केला. परंतु मी माझे गुरु म्हणा, मित्र म्हणा, मेंटर म्हणा, माननीय विठ्ठलजी मगर सर यांच्यामुळे ह्या रियांशमध्ये मी आलो आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्या त्यांच्या सपोर्टमुळेच मी इथे एक चांगलं यश गाठू शकलो आहे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मला प्रत्येक समोरच्या गोष्टी गाठायच्या आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्या समोरच्या रँक अचीव्ह आपल्याला करायच्या आहेत. ओके, सरांनी म्हटलं की माझ्या जर्नीमध्ये कशा प्रकारे केलं ते. आता हे सगळ्यांची जर्नी वेगळी राहणार आहे आणि कदाचित लेंदी असेल हे असं सांगायला गेलो होतो, परंतु जे काही मेहनत केली याच्यामध्ये कमी कालावधी, बाकीच्या नेटवर्किंगच्या अनुभवाच्या समोर जर मी म्हटलं, फार कमी कालावधीमध्ये मला या ठिकाणी चांगलं यश मिळालं. आणि सुरुवात जे 2-3 महिन्याचा माझा कालावधी होता, एक 10,000 ते 15,000 रुपये हफ्त्याचं इन्कम यायला लागलं. ज्या व्यक्तीला महिन्याचं 10,000 रुपये पगार होता, अशा व्यक्तीला जर हप्त्याचे 10,000 ते 15,000 रुपये यायला लागले तर नक्कीच तो मेंटली फ्री होतो. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण ताकद लावली, याच्यामध्ये जीव लावला असं म्हणायला हरकत नाही माझ्या कामामध्ये. आणि तिथून जो प्रवास माझा सुरू झाला आणि मला खूप चांगली स्पीड याच्यामध्ये मिळाली. मी याच्यासाठी 2 गोष्टीला मी खूप जास्त महत्व देईल, म्हणजे ते म्हणजे प्रोडक्ट मध्ये असलेले जबरदस्त रिझल्ट आणि दुसरं म्हणजे जो प्लॅन आहे त्याच्यामधलं त्या सिस्टम आहे कंपनीचं, याच्या माध्यमातूनच मला हे लवकर यश मिळालं असं मला वाटतंय. आणि जे मी म्हटलं की 3 महिन्यामध्ये माझं 10,000 ते 15,000 रुपयाचं इन्कम झालं, ते मला समोरची जर्नी फार फास्ट मध्ये, जे 15,000 ते 20 कधी झाले, 30, 40, 50, 60 करत करत लाख रुपये हप्त्याचे कधी यायला लागले ते कळालं नाही. आणि नंतर ती स्पीड 1.25 लाख, 1.5 लाख, 2.25 लाख असं करत करत हायएस्ट 2,88,000 रुपये एका हप्त्याचं इन्कम माझं निघालेलं. आज ऍव्हरेज 2.5 लाख रुपयाचं इन्कम जरी म्हटलं तर महिन्याचं 10 लाख रुपये रियांशच्या माध्यमातून मी कमवतो आहे. आणि टोटल आतापर्यंत 1 करोड रुपये क्रॉस झालेले आहेत. ह्याच्यासाठी सगळ्या रियांशचे आणि माननीय CMD सरांचे, विठ्ठलजी मगर सरांचे आणि माझ्या संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर आणि थँक्यू अंकुश सर, मी मला 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिली त्यासाठी. येस सर, थँक्यू सर. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सर. येस.